रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहनधारकांचा जीव धोक्यात आलाय। महापालिकेनं त्वरित खड्डे बुजवावेत अशी मागणी नागरिकातून होत आहे। नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने पूर्वीच खराब असलेल्या रस्त्यांची आणखीनच मोठी दुर्दशा झाली आहे। संपूर्ण मनपा क्षेत्रात अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत। सध्या काही ठिकाणी खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र खड्ड्यात मुरुमापेक्षा मातीत जास्त दिसून येत आहे। शहराच्या प्रमुख रस्त्यावरील खड्डे अजूनही मुजलेले नाहीत। स्पीड ब्रेकर लगतच खड्डे पडल्याने हा स्पीड ब्रेकर अत्यंत धोकादायक बनला आहे। नगरसेवकांचा कार्यकाल संपला आहे, कोणत्याही नगरसेवकाने याची दखल घेतल्याचे दिसत नाही। अवकाळी पावसामुळे रस्त्याची पार दुर्दशा झाली असताना खड्डे मुजवणे गरजेचे आहे। खड्ड्यात वाहने आदळल्याने अपघात वाढत आहेत। धोकादायक खड्ड्याने अनेकांचा बळी गेला आहे। महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे। खड्डे मुजवण्याची मागणी होत आहे। मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रामध्ये गेले 4 दिवस होत असणाऱ्या पावसामुळे पूर्ण क्षेत्रामध्ये सर्व रस्त्यांची अवस्था दयनीय आहे। पूर्ण खड्डे पडलेले आहेत। याचा सामना वाहनधारकांना होत आहे। अनेक महिला वर्ग यातून जात असताना अपघात होत आहेत। त्याचबरोबर सांगली मिरज कुपवाड महापालिका सर्व क्षेत्रातील जे ड्रेनेज आहेत ते सर्व पॅक आहेत। पाणी बऱ्याच ठिकाणी साठलेले आहे टप्प्यातून आणि त्यामुळं डासाचं प्रमाण वाढलेलं आहे। महापालिकेचं पूर्ण याकडे दुर्लक्ष आहे। कार्यकाळ संपल्यामुळे स्थानिक नगरसेवकांचं याच्याकडे दुर्लक्ष आहे। खरं तर महापालिकेतील आरोग्य विभाग आणि सर्व कर्मचाऱ्यांनी कुठलीही औषध फवारणी केलेली नाही आहे। त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी फार मोठ्या संकटाला रस्त्याला जावं लागत आहे आणि यातून साथीचे आजार वाढत आहेत। या ठिकाणी बऱ्याच दवाखान्यात पेशंटची गर्दी वाढलेली आहे। डेंग्यूचं प्रमाण वाढलेलं आहे। सांगली महानगरपालिकेने ह्या वेळोवेळी फक्त सांगली आमची चांगली असं म्हणून नाही, वास्तवात त्याचं कुठंही आपणाला दिसत नाही चांगली झालेली। त्यामुळं महापालिका प्रशासनानं त्वरित याकडे लक्ष द्यावं आणि स्थानिक नगरसेवकांचा कार्यकाळ जरी संपलेला असला तरी त्यांचे जे मतदार बंधू आहेत तेच असणार आहेत भविष्यात येताना। त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा येणाऱ्या काळात त्या स्थानिक नगरसेवकांना जनता कधीही त्यांची जागा दाखवेल याचा विसर त्यांनी पडू देऊ नये आणि सर्वसामान्यांसाठी काम करावं हीच अपेक्षा आहे।